तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती। तर तुम्ही देखील दुधाळी गाई व म्हशी या योजनेसाठी पशुसंवर्धन विभागामध्ये अर्ज केलेला आहे। तर आता तुम्हाला देखील या विभागामार्फत एक मेसेज टाकण्यात आलेला आहे आणि तो मेसेज असणार आहे डॉक्युमेंट अपलोड बद्दलचा। तर काय असणार आहे हा मेसेज व मेसेज आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे याविषयीची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला मग आता आपण सुरू करूया आणि पाहूया या विषयीची माहिती। तर तुम्ही या योजनेचा अर्ज भरताना जो नंबर दिलेला आहे, जो मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्हाला एक मेसेज पाठवला जाणार आहे। तर त्या मेसेज मध्ये अशा प्रकारची माहिती देण्यात येणार आहे। डॅश त्यानंतर महा BMS व त्यानंतर तुमचा रजिस्टर क्रमांक, अर्ज रजिस्टर क्रमांक तुम्हाला दाखवला जाईल। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची माहिती असेल तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करा। तर अशा प्रकारचे जर मेसेज तुम्हाला आला तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या जवळच्या CSC केंद्रावरती जाऊन की जिथे तुम्ही या दुधाळी गाई व म्हशी या योजनेचा अर्ज केलेला आहे त्या CSC सेंटरवरती तुम्हाला जाऊन या योजनेसंबंधीची जी डॉक्युमेंट्स आहेत ती तुम्हाला अपलोड करायची आहेत। तर ती कशा प्रकारे करायची आहेत ही संबंधित ऑपरेटर, या केंद्राचा संबंधित ऑपरेटर तुम्हाला सांगेन आणि तुमच्याकडून ते डॉक्युमेंट्स अपलोड करून घेईल। हे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला या नंतरचा योजनेचा लाभ मिळणार आहे। जर तुम्हाला या योजनेचा जो मेसेज आहे डॉक्युमेंट अपलोडचा तो आलेला आहे आणि तुम्ही अद्यापही डॉक्युमेंट अपलोड केलेले नाही तर तुम्ही या लाभापासून, या योजनेच्या लाभापासून वंचित राहाल आणि तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर या योजनेचा लाभ तुम्हाला जर घ्यायचा असेल आणि तुम्हाला जर या योजनेसाठीचा जो मेसेज आहे डॉक्युमेंट अपलोडचा तो आलेला असेल तर लवकरात लवकर जवळच्या CSC केंद्रावरती जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करा व या योजनेचा लाभ मिळवा।